मी देखील शेतकरी कुटुंबातून आलेलो आणि शेतकरी कुठं गेला तरी सुद्धा जिथं गावी गेलो मी तरी लोकांच्या पोटात दुखतं। शेती करायला आता गावाला गेल्यानंतर मी शेतकरी असल्यामुळे आपोआप माझे पाय शेतीकडे वळतात। माझ्या गावाला एकदा या, कशी शेती केली बघा, आणि जे जे कुठं होत नाही तिथं माझ्या गावात मी केलंय। आणि म्हणून शेतकरी आणि आवाकडू ॲपल बिपल सगळं, स्ट्रॉबेरी सगळ्या प्रकारची फळं झाडं सगळं लावलंय। बांबूची लागवड पण केली, कुणाकुणाला बांबू पण लागतात। म्हणजे बांबू दुर्लक्षित होता, पण मोदी साहेबांनी म्हटलं बांबू हे बास नाही, बांबू घास आहे। तेव्हापासून त्याच्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आणि बांबू सगळ्यात जास्ती, तुम्हाला मस्करी नाही म्हणजे गंमत नाही, बांबू सगळ्यात जास्ती ऑक्सिजन देतो, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो। बांबूच्या पासून आता बेंगलोरचा एअरपोर्ट बनतोय, कोकणातला एअरपोर्ट बांबूपासून बनतोय। बांबू दुर्लक्षित होता, पण मी मुख्यमंत्री असताना बांबूला चालना दिली आणि मोठ्या प्रमाणावर